तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही महत्त्वाची योजना असणार आहे ती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि माहितीची इथे ठरणार आहे. कारण की मित्रांनो जर तुम्ही पण तुमचं शिक्षण पूर्ण करत असाल तर इथे महाराष्ट्र सरकारांतर्गत जो काय आपला विभाग आहे, इमारत व बांधकाम कामगार विभाग या विभागांतर्गत मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपयापर्यंतचं आर्थिक अनुदान प्रत्येक वर्षाला इथे दिलं जाणार आहे. म्हणजेच आर्थिक मदत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही पहिली शिकत असाल, 10वी, 12वी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे. तर याचबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं बांधकाम कामगार इतर कामगार मंडळांतर्गत विद्यार्थी मित्र जे शिकत आहेत, शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कशाप्रकारे आर्थिक मदत करते, कोणत्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करते, या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे, अर्ज कोठे करावा लागेल याबद्दलची टू जेड डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि याच्याच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सहाय्यता. तर मित्रांनो जे काय आपलं महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ असणार आहे या मंडळांतर्गतच तुम्हाला प्रत्येक वर्षाला 20,000 रुपये प्रत्येक विद्यार्थी मित्राला 20,000 रुपयेपर्यंत आर्थिक अनुदान आर्थिक सहाय्यता इथे या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. तर ती कशा प्रकारे त्याची संपूर्ण डिटेल आहे मी ते व्हिडिओमध्ये पाहतोय. तर यामध्ये सर्वात अगोदर या योजनेचा तपशील काय जाणून घेऊया. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत म्हणजेच MBOCWW कामगार विभाग महाराष्ट्र यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सहाय्य योजना इथे सुरू केली आहे. ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांची पदवी मिळणाऱ्या मुलांना वर्षाला 20,000 रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्यता इथे प्रदान करते. नोंदणीकृत पुरुष कामगारांच्या पत्नीला देखील हा लाभ इथे दिला जाणार आहे. तर पाहिलं ना मित्रांनो अशा प्रकारे योजनेचा तपशील असणारे प्रत्येक विद्यार्थी मित्राला त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 20,000 रुपयापर्यंतचं आर्थिक अनुदान येथे दिलं जातं. आता यामध्ये कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वर्षाला अनुदान येथे दिलं जातं. त्याची पण संपूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी इथे पाहणार आहोत. कोणत्या विद्यार्थ्यांना किती अनुदान येथे दिलं जातं, आर्थिक सहाय्यता इथे दिले जाते. ओके. आता या योजनेचे काही फायदे दिलेले आहेत. म्हणजे फायदे काय तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी वर्षाला 20,000 रुपयाची आर्थिक मदत इथे केली जाते. म्हणजे जे ग्रॅज्युएशन सध्या विद्यार्थी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 20,000 रुपये इथे दिले जाते. 3 वर्षाचा कोर्स असेल तर या योजनेअंतर्गत 60,000 रुपयाचं आर्थिक अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं. बाकी जे काही पहिली ते 10वी 8वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत, 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळं आर्थिक अनुदान इथे दिलेलं आहे. त्याची पण संपूर्ण डिटेल व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो या योजनेसाठी काय पात्रता दिलेली आहे त्या पात्रतेअंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकतात. तर पात्रता काय आहे, मुलाचे पालक किंवा पालक महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत असावेत. म्हणजेच तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही झालेली असली पाहिजे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगाराच्या ऑनलाईन वेबसाईटवर. त्याची प्रोसेस कशा प्रकारे त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ते चेकआउट वगैरे करू शकता. सिम्पल प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करायची. नंतर विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ नोंदणी केलेली असावी. म्हणजेच तुमचं ॲडमिशनही घेतलेलं असावे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. कारण की तेव्हा तिथे तुम्हाला ॲडमिशन पावती किंवा मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे. हा लाभ जास्तीत जास्त एका कुटुंबातील 2 मुले आणि नोंदणीकृत पुरुष कामगाराच्या पत्नीला इथे लागू होतो. म्हणजेच एका कुटुंबातील 2 मुला किंवा मुलींना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पात्रता दिलेली या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. यानंतर आता या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती. यामध्ये आवश्यक कागदपत्रे पाहायला गेलं तर इथे तुमचं पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र म्हणजे ते काय ID कार्ड असतं ते एक ID कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. नंतर मागील वर्षाचे शैक्षणिक उत्तीर्ण होण्याचे गुणपत्रक, शालेय प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची पावती किंवा बोनाफाईड, निवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, गेल्या महिन्याचे वीज बिल किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. तर अशा प्रकारे हार्डली एक 8 ते 9 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. प्रत्येक वर्षाला पदवीधर व्यक्ती 20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे मिळू शकतं.
आता मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे त्याची पण संपूर्ण डिटेल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बी सांगतो, जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज कसा आणि कुठे करू शकता त्याची प्रोसेस इथे पाहू शकता. तर त्यासाठी प्रोसेस जी काय असणार आहे ती तुम्हाला आता इच्छुक अर्जदारांना त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर जो काय ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे आता मी तुम्हाला तो दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म इथे असणार आहे. याची पण लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे. तर यामध्ये पाहू शकता ही संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. ही जी संपूर्ण माहिती असेल ती तुम्हाला तिथे फिलअप करायची आहे. काळजीपूर्वक ही संपूर्ण माहिती डिटेल फिलअप करायची. यामध्ये सर्वात अगोदर नोंदणी क्रमांक, तुमची पर्सनल डिटेल ॲड करायची, नंतर तुमचं बँकेचे डिटेल, पाल्याचा तपशील तुम्हाला ते ॲड करायचा आहे. नंतर शैक्षणिक योजनेच्या लाभाकरिता जोडायची जी काय आवश्यक कागदपत्रे असणार आहेत इथे पण तुम्हाला शो केलेले, त्याच्यासमोर तुम्हाला आहेत का नाही ते तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे. यानंतर उपरोक्त प्रपत्र येथील कागदपत्रांशिवाय योजना निहाय सादर करावयाची कागदपत्रे. आता योजनासहित आता तुम्हाला या योजनेअंतर्गत पाहू शकता वेगवेगळ्या कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत. म्हणजे आता इथे पाहू शकता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाला 2500 रुपये दिले जातील. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5,000 रुपये इथे दिले जातील, ज्यामध्ये 75% हजेरी इथे शाळेत असली पाहिजे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. पाहिलं मित्रांनो, यामध्ये 1ली ते 7वीमध्ये असाल तर 2500 आणि 8वी ते 10वीमध्ये असाल तर 5,000 रुपये प्रत्येक वर्षाला. यानंतर 10वी ते 10वी नंतर जे काय तुमचं शिक्षण असेल 11वी 12वी, तर 11वी 12वीमध्ये तुम्हाला 50% गुण असणे आवश्यक आहे. 50% गुण असेल तर प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये तुम्हाला इथे दिले जातील. प्रत्येक वर्षाला 10,000 म्हणजे 11वीला 10,000 आणि 12वीला 10,000 अशा प्रकारे 2 वर्षाचे 20,000 रुपये. आणि यानंतरचं जे काही शिक्षण येतं आपलं ते आहे पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला 20,000 रुपये आर्थिक अनुदान इथे दिलं जातं. जसे की तुम्ही पाहू शकता इथे 10वी ग्रॅज्युएशन 12वी झाल्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला इथे 20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जातं, ज्यामध्ये पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी जे काही पुरुषची पत्नी असेल त्यांचं पत्नीला वैद्यकीय पदवी घ्यायची असेल तर 1,00,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे आर्थिक सहाय्यता इथे दिली जाते. आणि अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही अनुदान असेल अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी मित्रांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते दिलं जातं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठेही काही डाऊट वगैरे येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि या ॲप्लिकेशनची PDF लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. तर हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल अशा प्रकारे दिलेला आहे. ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र असू शकता तिथे तुम्हाला होय हे टिक करायचं आहे, लिहायचं आहे, त्याला टिक करायचं आहे. आणि जे काही रिक्वायरमेंट कॅटेगरी म्हणजे जी काही कागदपत्रांची तपशील दिलेली आहे ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि फिलअप केल्यानंतर तुमचं जे काही कामगार आयुक्त असेल, सरकारी कामगार अधिकारी असेल, तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अर्ज इथे करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.